सदा सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। विशाखा राऊत यांनी प्रशासनाची दिशाभूल केली। विशाखा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सरवणकरांनी केली। दरम्यान शिवसेनेच्या आरोपांना उबाठाकडून उत्तर दिलं गेलंय। विशाखा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदा सरवणकर यांनी केलेली आहे आणि उबाठाकडून या सगळ्याला उत्तर सुद्धा दिलं गेलंय। तिने ज्या वेळेला स्वतःचं शपथपत्र दिलं त्यावेळेला विशाखाताईने मजदूर म्हणून दिलं, मी मजदूर आहे। दुसरं असं आहे, वडील शिक्षित असून ते अशिक्षित आहेत असं लिहिलं। ते बँकेमध्ये नोकरीला होते बरेच वर्ष, बँक ऑफ इंडियामध्ये, आणि त्यांनी लिहिलं की ते अशिक्षित आहे। अनेक गोष्टी अशा त्यांनी खोट्या सांगितल्या आहेत आणि शासनाची दिशाभूल केलेली आहे। आम्ही त्या बाबतीत सरकारकडे ही विनंती करणार आहोत की सरकारची दिशाभूल केली आणि खोटे कागदपत्र लावून अशा प्रकारचा दाखला मिळाला आहे त्यांच्यावर FIR दाखल करावा अशा प्रकारची आम्ही विनंती करणार। मला वाटतं चोराच्या हातात निर्णय दिला UD मंत्र्याच्या हातात तर काय होतं हे आपल्याला दिसतं। खरं तर कुठच्या मंत्र्यांना किंवा कुठच्या खात्याला अशी प्रक्रिया चालवायचं आपण त्यांना हे दिले पाहिजेत का अधिकार, जिथे राजकीय हस्तक्षेप होतो। तुम्हाला माहिती आहे राजकीय हेतूने असे निर्णय दिले जाऊ शकतात। तिथे जर हा निर्णय नगरविकास खात्याने दिला असेल आणि नगरविकास मंत्र्यांचा त्याच्यावर हस्तक्षेप असेल तर मग न्याय कुठे मागायचा।